या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत माजी महापौर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया यावर? एन्काउंटर प्रकरण आणि या प्रकरणी दीपक केसरकरांची आता चौकशी होईल। ते आता लोकांमध्ये असं चित्र दिसतंय की कुठलीही गोष्ट अंगाशी यायला लागली की त्यांचा एन्काउंटर करायचा। आपण कल्याण मधल्या केसमध्ये तर पाहिलं त्याची चौकशी व्हायच्या ऐवजी एन्काउंटर करून टाकलं। त्यामुळे एन्काउंटर करणारं सरकार आहे का? आणि केसरकरांनी जेव्हा एज्युकेशन चार्ज घेतला होता त्यावेळेला सरसकट सगळ्यांचे युनिफॉर्म सेम असं होत नाही। ज्या पद्धतीने तुम्ही सरकारमध्ये आले त्या दिवसापासूनच सगळी लुटमारच चालू होती। म्हणजे एखाद्याला मिळत नाही आणि ओरबडून खावं असं सगळं चित्र आत्ताही दिसतंय। आता थोडं फडणवीसांमुळे कमी येतंय दिसतंय, पण अगदी मोठ्या प्रमाणात हे होतं। आणि जर तो मानसिक रुग्ण होता असं जर त्यांचं म्हणणं, मग बाजूला का बसवता? किती मीटिंग मध्ये तो बाजूला होता। हो, पण ताई आता या सगळ्या प्रकरणी दीपक केसरकरांची देखील चौकशी होईल, कारण वारंवार रोहित कडून असू दे किंवा रोहितच्या पत्नीकडून दीपक केसरकरांच्या नावाचा उल्लेख होतोय। नाही, चौकशी होईल हे वगैरे सगळं ठीक आहे, पण लगेच क्लीन चिट पण मिळते ना। वर्ष केसेस अशाच पडलेल्या असतात, ह्यांना मात्र क्लीन चिट मिळतात। आता मग स्टेजवरून सांगितलं जातं मग उपमुख्यमंत्र्यांकडे, घाबरू नको मी आहे ना, काय अर्थ समजायचा। अगदी किशोरीताई, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।